समोर दोस्तों तर आज मी बनवलेली शेपू पालक म्हणजे मी आमच्या गावाकडे गेली होती ना तर तिकडनं मी शेपू पालक आणली होती. तर ना शेपू आणि पालक एक करतो मिळते जसं आपल्या इथं नाशिकला दोघं वेगवेगळे मिळतं, पण मग इकडं आमच्या गावाकडं ना एकत्र मिळतं आणि ती भाजी खूप छान लागते. तर जरा मग बघूया ती भाजी कशी बनवायची ते. तर त्याच्या आधी हे बघा इथं अशी ह्या पद्धतीने मिळते शेपून पालक एकत्र. आता ते निवडून घ्यायचे, म्हणजे निवडायची कशी ते तुम्हाला तर माहिती, देठ वगैरे काढून टाकायची, फक्त पानं वगैरे घ्यायचे. देठ पण घेतले तरी काही नाही, पण मग ते जास्त देठ नाही घ्यायचे. शेपू पण त्या पद्धतीने निवडून घ्यायची. तर ही मी ना साफ करून घेते मस्तपैकी आणि खूप छान लागते. अहो मस्तपैकी चण्याची डाळ टाकायची, खूप छान लागते ही भाजी. तर या पद्धतीने मी ना तशी शेपू पालकची आहे ती साफ करून घेईल आणि नंतर मग कशी बनवायची मी तेही सांगते. पण मग मस्तपैकी साफ करून घ्यायची, काही पानं खराब पण असतात. पण मग मी ना निवडून आणली होती. आमच्या गावाकडे अशीच मिळते शेपू पालक करतं आणि ही भाजी खूप छान लागते. आता इथं पण मी निवडून घेतलेली आणि याला ना मी असं बारीक कापून घेते, जसे आपण नॉर्मल पालक कापतो ना भाजीसाठी, सेम तसं कापून घ्यायची. हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी कापून घ्यायची आणि मग छान लागते ती. मस्त बारीक कापून घ्यायची, खूप बारीक कापायची. थोडी जाड ठेवली तरी चालेल आणि शिजून ती बरोबर येऊन जाते. आता ही ना मी आता एका याच्यात काढून घेते, इथे मी काढून घेते आणि नंतर मग हिला स्वच्छ धुवून टाकेल. ह्याच पद्धतीने आता मी सगळी कापून घेते आणि निसली मी आता कापून सगळी घेते या पद्धतीने. आणि त्यानंतर मग काय करायचं मी तेही सांगते. आता ही सगळी माझी झाली आहे. आता इथे ना मी ही स्वच्छ धुवून टाकेल आणि नंतर मग इथे मी लसूण घेतलेलं आहे आणि तो चांगला ठेचून घ्यायचा आणि साईडला मी चण्याची डाळ पाण्यात ठेवलेली थोडीशी ठेवायची, जेवढी तुमची भाजी त्या हिशोबाने बऱ्यापैकी ठेवायची. आणि मी लसूण मस्तपैकी ठेचून घेईल. वाटलं तर तुम्ही याच्या लसूण हिरवी मिरची पण ठेचू शकता. मग ना रोहन तिखट खात नाही म्हणून हिरवी मिरची नाही टाकणार. तुम्हाला आवडेल तर तुम्ही टाकू शकता. आता ही चण्याची डाळची भिजत ठेवली होती, ती अजून 2-3 पाण्याने धुवून घेईल आणि मग नंतर मग तिचं पाणी काढून घेईल. चला मग आता फोडणी देऊया. फोडणीसाठी मी तो कुकर घेतलेला. आता कुकर याच्यासाठी घेतलं चण्याची डाळ लवकर शिजून जावं म्हणून. वाटलं तर तुम्ही आधी चण्याची डाळ शिजून मग फोडणी पण देऊ शकता, नाही तर मग चण्याची डाळ आणि पालक हे करून शिजून मग फोडणी दे. इथं मी डायरेक्ट देते. आता हे बघा इथं मस्त तेल घेतलेलं आणि तेल भरपूर घ्यायचं, खूप छान लागते भाजी. तेल घेतलं, तेलामध्ये मी ना आता जिरं मोहरी जी आहे ती आपण ती टाकून घेऊ. जिरं आणि मोहरी आणि त्यानंतर मग ना जो आपण लसूण ठेचला होता तो टाकून घेऊ आणि हे तिघं चांगले कळसून घ्यायचं. हे तिघं वस्तू मस्त कळसून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीचे हे चांगलं कलसलं गेलेलं आणि त्यानंतर मी याच्यात आता हे टाकेल बेसिक मसाले ते टाकेल, जसं लाल तिखट, गरम मसाला आणि हळद, हिंग आणि धनिया पावडर, एवढे सगळे मसाले मी टाकून परत मी कळसून घेईल. ते परत मी कळसून घेईल आणि मस्तपैकी फोडणी करून घेईल मस्तपैकी. आता ह्या पद्धतीने चांगलं कळसून घ्यायचे आणि त्यानंतर ही भाजीला फोडणी द्यायची. भाजी ठेवली होती ती घ्यायची आणि मस्तपैकी कळसून मस्त कळसून घेतल्यानंतर मग आपली जी चण्याची डाळ होती आपण तीही टाकून घेऊ. टाकून घ्यायची आणि ती टाकून पण चांगलं कळसून घ्यायचं
त्यानंतर मग जेवढे आता भाजीला जेवढे पाणी लागेल त्या हिशोबाने पाणी टाकायचं. या पद्धतीने मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं, म्हणजे जास्तही पाणी नाही टाकायचं, नाही तर मग सगळं शिट्टी व्हायची, सगळं पाणी बाहेर निघेल. त्यानंतर मग बघा आता इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेईल आणि नंतर मग परत चाळून कुकर लावून देईल. या पद्धतीने चाळून घ्यायचं चांगलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. हे मस्तपैकी आता मी झाकण लावून 3 शिट्ट्या घेतील, कारण चण्याची डाळ शिजायला हवी म्हणून. आता इथं माझी शिट्टी होती, इथं माझ्या शिट्ट्या झाल्या होत्या, मी काढून घेतलं आणि एक साईडला मी भाकर बी बनवते. आता इथं आपली भाजी जवळजवळ झालेली आहे. आता इथं बघा, इथं वाटलं तर तुम्ही सार तयार करू शकता आणि चण्याची डाळ शिजली की नाही त्याचं बघून घ्यायचं. आणि पण मग आता मी भाकर बनवते, मी थोडंसं पाणी वाढवेल. थोडंसं पाणी वाढवलं आणि ही चांगली उकळून घेईल आणि त्यानंतर मग त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट जे असतं ते टाकेल. मी शेंगदाण्याचं कूट तयार करून ठेवते आणि हे मी टाकून देईल. ते नंतर हे पण चाळून घ्यायचं आणि नंतर मग इथं उकळून घ्यायची, एक चांगली उकळ घेऊन घ्यायची, शिजून घ्यायची, चांगलं उकळ फोडून घ्यायचे आणि त्यानंतर मग आपण सर्व कर. तिथे आपली भाजी तयारी बघू शकता, किती छान कलरला पण आलेला आहे आणि खूप छान टेस्ट पण खूप छान देते ही भाजी. शेपू आणि पालक तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपल्याकडं मिळते, म्हणजे वेगवेगळे मिळते, करू शकता. तशी घेऊन येते, लोक घेऊन करते. जी गावाकडची टेस्ट असते ती वेगळीच टेस्ट असते, ती कुठंच भेटू शकते. त्यानंतर मग माझी भाजी तयार आहे. त्यानंतर इथं मी तांदळाची भाकर बनवली होती, ती शेपूची भाजी आणि तांदळाची भाकर आपली तयार आहे. मला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडले असेल लाईक, शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.